मित्रांनो, मी आदित्य पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आदी एडिटर. मित्रांनो, एक जबरदस्त खतरनाक नादखुळा असा एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे स्पेशल. मित्रांनो, हा सुद्धा एक मराठी फॉन्ट संदर्भात व्हिडिओ आहे, कसे ॲड करायचे. आणि आपण जे तासनतास बघा तिकडे आपलं म्हणजे कोड जे आहेत आपल्याला ते मिळत नाहीत. आपण गुगलवर जातो, मग ते कोडिंग करून मग आपण इकडे आणतो, मग ते टेक्स्ट आपल्याला नावारूप स्वरूपात प्राप्त होतं. मात्र आता आपल्याला तसं करण्याची काहीच गरज नाही. आपण थेट पिक्सल लॅबमध्ये मराठी भाषेमध्ये लिहून मराठीच फॉन्ट वापरू शकता. सोबतच फोटोशॉपमध्ये लिहून मराठीच फॉन्ट वापरू शकता. करूया आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात. तत्पूर्वी एक महत्त्वपूर्ण सूचना बघा काय आहे. एक सॉफ्टवेअर आहे मित्रांनो माझ्याकडे, आणि हे सॉफ्टवेअर केवळ आणि केवळ 900 रुपयात मी सेल करणार आहोत. आणि हे फक्त तुमच्यासाठी आहे, ज्यांनी सबस्क्राईब करून मला स्क्रीनशॉट पाठवला त्यांच्यासाठी एक खास ऑफर चालू आहे. बघा, सॉफ्टवेअरमध्ये आपण जर बघितलं तर एका क्लिकमध्ये एका सेकंदात तुमची पूर्ण स्किन जी आहे ती स्मूथ होते. ज्यांना कोणाला हे घ्यायचे असेल त्यांनी मला लगेच संपर्क करा मित्रांनो. कारण की ज्यांना मी आतापर्यंत हे सॉफ्टवेअर दिलं आहे ना, त्यांनी मला रिटर्न कॉल करून सांगितलं आहे की दादा, तुम्ही आमची तासनतास जी मेहनत होत होती फोटो एडिटिंगसाठी स्किन संदर्भात, ती आता पूर्ण म्हणजे तो वेळ आमचा वाचला, आम्ही तो वेळ दुसऱ्या कामासाठी देतो. खरं तर तुमचे आभार. आमच्यासाठी हे इतकं सुंदर सॉफ्टवेअर तुम्ही आम्हाला दिलं. खरं तर कसं आहे, मी 4-5 लोकांना आतापर्यंत हे सेल केलं आहे. आणि आता केवळ आपण जर बघितलं तर तुम्ही जर लवकरात लवकर संपर्क केला तर तुम्हाला हे 999 रुपयामध्ये प्राप्त होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे ही सॉफ्टवेअर अत्यंत जबरदस्त खतरनाक नादखुळा अशी स्किन स्मूथिंग करतं. ज्यांना कोणाला सतत जे आहे बड्डे बॅनर्स येतात की म्हणजे लगेच आले आणि लगेच काय फोटोशॉपवर आपण तासभर त्याला द्यायचा, त्याच्यापेक्षा एका क्लिकमध्ये आपण स्मूथिंग करून घ्यायची आणि जबरदस्त आपला बॅनर रेडी होईल. मित्रांनो, हे सॉफ्टवेअर अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही नक्की हे बॅनर जे आहे शो होतं आहे आपल्याला या फोनपे नंबरवरती आपण जे आहे ते पेमेंट करू शकता. सोबत चला आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओला. तर या ठिकाणी बघा, मी सर्वात प्रथम फोटोशॉपमध्ये फॉन्ट जे आहेत मराठी ते कसे काय घ्यायचे आणि कसं काय करायचं ते बघतोय. तर आपण सध्या आलो आहे स्क्रीनवरती आणि हे केलं आहे आपण क्लिक. मॅनेजरमध्ये गेलो आहे. फाईल मॅनेजरमध्ये गेल्याच्या नंतर डबल क्लिक. जिथे आपले फॉन्ट असतील आणि हे फॉन्टचं फोल्डर शोधल्याच्या नंतर बघा या ठिकाणी आपल्याला हे ओपन करून घ्यायचं आहे पूर्ण. म्हणजे हे मी देतोय तुम्हाला सगळं. आणि याला पासवर्ड असणार आहे 3 स्टेपमध्ये. आणि याची पहिली स्टेप असणार आहे फाईलची पासवर्डची, या फाईलच्या पासवर्डची. फॉन्ट कॅपिटलमध्ये आहे FONT फॉन्ट. आणि उर्वरित हे मी पुढील व्हिडिओमध्ये सांगतो 2 पासवर्ड. तत्पूर्वी तुम्ही हे पूर्ण बघा, स्किप न करता बघा, कारण की फॉन्ट कसे ॲड करायचे हे देखील एक जोखमीचं काम असतं. एक जरी चुकलं तर आपल्याला फॉन्ट शो होत नाहीत फोटोशॉपमध्ये, आणि म्हणून आपण बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर हे माझ्या याच्यात काही ऑलरेडी आहेत, त्याच्यामुळे असं दाखवतोय की बाबा तुमच्या याच्यात ऑलरेडी आहे, तुम्ही कशाला परत करतायत. मात्र तुमच्या याच्यात असं येणार नाही, बाबा माझ्या याच्यात आहेत ऑलरेडी फॉन्ट म्हणून ते आपल्याला दिसत आहेत. आता बघा, कंट्रोल A सोबतच आता इन्स्टॉल म्हणतो मी याला. आणि इन्स्टॉल झाल्याच्या नंतर आपल्याला हे फोटोशॉपमध्ये दिसतीलच. आता मी इन्स्टॉल म्हणतोय, परत इन्स्टॉल परत मी म्हणतोय नाही, थांबा एक मिनटं. इन्स्टॉलच्या ऐवजी मी हे करतोय त्याच्या खालचं. ठीक आहे, जे आपल्याकडे ऑलरेडी असतील ते फॉन्ट होणार नाहीत. मात्र तुमच्याकडे जे नाही आहेत फॉन्ट ते नक्की होतील. त्या बाबतीत काही चिंता करायची गरज नाही. आणि असं आलं तर मी जे स्क्रीनवर करतोय ते पद्धतीची तुम्ही प्रोसेस फॉलोअप करा आणि हे करा. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे बघा, आपल्याला जायचं आहे आणखीन. आता इकडे कंट्रोल पॅनलला एक मिनिट, आणि इथे
मी टाईप करतो आहे फॉन्ट्स आणि इथे बघा हे फोल्डर शो अप झाले आहे आपल्याला आणि फोल्डर शो अप झाल्याच्या नंतर बघा हे बघा या फोल्डरमध्ये फॉन्ट जे आहेत ते सगळे या ठिकाणी आपल्याला शो होत आहेत. तर इथे काय करायचं मी पुन्हा एकदा फाईल मॅनेजरमध्ये आलो आहे. मी जे जे करतोय जे स्क्रीनवरती तुम्हाला सर्वांना दिसतं आहे मी काय काय करतोय ते तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. अत्यंत सोपी प्रोसेस आहे हे ॲड करायची. आणि बघा एक नंबर नादखुळा असा व्हिडिओ होतोय आजचा मित्रांनो. तुम्ही भरभरून प्रेम द्या. ज्या पद्धतीनं आपल्या जुन्या ज्या 2 आपण फॉन्ट्सचे व्हिडिओ टाकले आहेत त्याला ज्या पद्धतीने तुम्ही प्रेम दिलं अगदी त्याच धर्तीवरती या व्हिडिओला सुद्धा प्रेम द्याल हीच आशा तुमच्यापुढे बाळगतो. मात्र आता हे बघा कंट्रोल पॅनल आणि इथे आणि इथे आपण करूयात इथे क्लिक. थांबा एक मिनटं थोडंसं मला हे होतंय. हे बघा याच्यामध्ये गेल्याच्या नंतर बघा कॉपी म्हणायचे इथून सिलेक्ट केलेलं आहे फॉन्ट आपण आणि हे इथे येऊन हे करायचे आपल्याला आणि इथून आपल्याला करायचे आहेत ते पेस्ट. इथे बघा ऑलरेडी फॉन्ट असू शकतात माझ्या याच्यात पूर्ण असा पॉपअप येतो आहे पण आपल्या याच्यामध्ये जर ऑलरेडी फॉन्ट नसतील तर असा पॉपअप येणार नाही काही विषय नाही त्याच्यामध्ये. आणि हे फोटोशॉपमध्ये आता ॲड झाले आहेत फॉन्ट मराठी. आता मोबाईलच्या माध्यमातून आपण कशा प्रकारे पिक्सल लॅबमध्ये ॲड करतो आहे. हे क्लिप जुनी आहे मात्र मला वेळ न मिळाल्यामुळे मी अशा पद्धतीचं केलं आहे. सॉरी. हे आपण आता जे आहे ते थोडंसं मला सपोर्ट करा. याच्यामध्ये बघा मी हे एक्स्ट्रॅक्ट करतो आहे सिलेक्ट फोल्डरमध्ये का आणि इथे हे बघा याच्यामध्ये काय आहे मित्रांनो फोल्डर कुठलं हे फॉन्टचं आहे मी इथे क्लिक केलं आहे आणि इथे पासवर्ड टाकावं लागेल आपल्याला. आणि बघा आपलं दुसरी स्टेप जे पासवर्डची असणार आहे या पासवर्डवरून आठवलं हे झिप फाईलचा पासवर्ड असणार आहे. आपली जे पासवर्डची दुसरी स्टेप जे असणार आहे मित्रांनो ते असणार आहे व्हिडिओ. म्हणजे बघा VIDEO व्हिडिओ हे आपल्या पासवर्डची दुसरी स्टेप असणार आहे. आणि सोबतच आपण जर पाहिलं तर दुसरी स्टेप सोबतच तिसरी स्टेप आणखीन बाकी आहे त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू करावा लागणार आहे कुठंच तुम्हाला न बघता म्हणजे स्किप न करता. आता बघा खाली आपण चेकअप करूयात. इथे क्लिक केल्याच्या नंतर स्टोरेजमध्ये गेल्याच्या नंतर आपलं फोल्डर आधी एडिटर स्लिप 350 आणि हे जे आहे हे इथे क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने हे फॉन्ट जे आहेत ते आपले याच्यामध्ये ॲड होतील. आणि अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो भेटूया. तत्पूर्वी आपली फॉन्टच्या व्हिडिओची म्हणजे पासवर्डची तिसरी स्टेप आहे 3 म्हणजे 3 आपण 3 त्या ठिकाणी करा म्हणजे दोन स्टेप आणि तिसरी ही स्टेप 3 हे ॲड करा आणि आपली फाईल एक्स्ट्रॅक्ट करून आनंद घ्या. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र.